नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी STI योगेश आटोळे आपल्या यशवंत अकॅडमी मध्ये स्वागत करतो। आज आपण अर्थशास्त्रामधला निर्यात सज्जता निर्देशांक हा घटक पाहणार। हा जो निर्देशांक जी संस्था जी इन्स्टिट्यूट जाहीर करते ती म्हणजे नीती आयोग। आपण नीती आयोगाची बेसिक इन्फॉर्मेशन पाहणार आणि त्याचबरोबर या निर्यात सज्जता निर्देशांक आणि नीती आयोगाच्या संदर्भात आतापर्यंत PYQ जे काही आलेत बेसिक काही 5-6 PYQs आपण पाहणार। या तीन गोष्टी आपल्या आजच्या डिस्कशन मध्ये असतील। तर बघा की निर्यात सज्जता निर्देशांक मी जी गोष्ट सांगितली तुम्हाला सर्वात महत्वाचं की हा कोण जाहीर करतं, तर हा नीती आयोग। काय म्हटलं मी तुम्हाला, IMP गोष्ट। मी काही गोष्टी तुम्हाला IMP सांगेल, ह्या तुम्ही लिहून ठेवणं अपेक्षित आहे। कोणताही निर्देशांकाचा अभ्यास करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती जी संस्था जाहीर करते, ती इन्स्टिट्यूट जाहीर करते, त्या इंडेक्सचं नाव आणि ती कोण जाहीर करतं हे आपल्याला माहिती असणं महत्वाचं आहे। आयोग याच्यावरती प्रश्न विचारतो। तर निर्यात सज्जता निर्देशांक कोण जाहीर करतं, तर तो नीती आयोग। काय म्हणलं मी, कोण करतं? नीती आयोग। लक्षात ठेवा। बघा, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम यांनी 15 जानेवारी 2026 ला हा अहवाल काय केला, जाहीर केला। दुसरी गोष्ट मी सांगतो, नीती आयोगाचे अध्यक्ष उपाध्यक्ष जसे आपल्याला त्यांची नावं माहिती असणं अपेक्षित आहे, तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी नीती आयोगाचे BVR सुब्रमण्यम यांचं नावही माहिती असणं अपेक्षित आहे। हेही तुम्ही दुसरी गोष्ट तुमच्या नोटबुक मध्ये टिपून ठेवताल। आयोग याच्यावरतीही तुम्हाला प्रश्न विचारणार। ओके, आता तुम्ही म्हणताल सर 2024 ची हा निर्देशांक, मग आज का तुम्ही घेताय 2026 मध्ये? नीट आहे का? हा जो निर्देशांक आहे तो 15 जानेवारी 2026 ला जाहीर झाला। याच्यामधली जी आकडेवारी जी आहे ना ती 2024 ची। काय म्हणतोय मी तुम्हाला, ही 2024 ची जरी आकडेवारी असली तरी हा जाहीर कधी केला, 15 जानेवारी 2026 ला, म्हणून याचं महत्व वाढतं। ओके, आता हा जो निर्यात सज्जता निर्देशांक काय, जे निर्यातीमध्ये निर्यातीचं वातावरण जास्तीत जास्त आपल्या देशाची निर्यात वाढावी त्यासाठी राज्यांनी जी काही त्यांचं वातावरण निर्मिती केली, पोषक वातावरण असेल त्याच्यानुसार काय केले, राज्यांची ह्या नीती आयोगाने रँकिंग लावली आणि ती गोष्ट आपल्याला काय करायची, कोणतं राज्य टॉपला आहे, पहिले 3 राज्य काय, शेवटची 3 राज्य, अशा पद्धत आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे। बघा, याची काय आपण बेसिक इन्फॉर्मेशन पाहूयात अगोदर, की ह्याची जी आवृत्ती आहे, ही जी आवृत्ती आहे ती 4थी आवृत्ती। काय म्हटलं मी तुम्हाला, 4थी आवृत्ती आहे। याची जी पहिली आवृत्ती आहे ती 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। सर हा प्रश्न येऊ शकतो, नीट आहे का? पहिली गोष्ट मी सांगितली की हा प्रकाशित कोण करतं, त्यानंतर याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी, हे ज्या आयोगाच्या दृष्टीने खूप महत्वाच्या गोष्टी आहेत। तसा हा निर्देशांक इतक्या खोलवर जाऊन प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु रँकिंग आपल्याला महत्वाचे, ज्यांना अजून डीप मध्ये अभ्यास करायचा त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवू शकता। आता ह्या काय करायचंय, तर उद्देश काय, नीती आयोग का जाहीर करतं, राज्यांमध्ये स्पर्धात्मक संघर्ष कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझमला चालना देणे आणि त्यांच्यात निर्यात परिसंस्थेतील त्रुटी ओळखून त्या सुधारणे, हे IMP आहे। मी काय म्हणतोय, कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम काय आहे, तर आपलं काय फेडरल संघराज्य आहे, पण राज्यांमध्ये काय स्पर्धा, कशी पोषक स्पर्धा निर्माण करायची आणि त्याच्यातून काय तर आपला विकास करायचा, आर्थिक विकास करायचा, यासाठीच काय करतं, तर नीती आयोगाचं हे मुख्य कार्य आहे। बरोबर, त्याच कार्यानुसार याचा मुख्य उद्देश काय याचा, तर स्पर्धात्मक संघराज्याला चालना देणे आणि निर्यात परिसंस्थेतील म्हणजे निर्यातीमधल्या जी काही त्रुटी आहेत त्या काय करणे, तर दूर करणे। आता पुढली गोष्ट बघा, याच्यामध्ये लक्ष काय, सर्वात महत्त्वाचं हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे लक्ष आता ऐकायला भेटेल, वाचायला भेटेल, हे तुमचं तोंडपाठ पाहिजे। आपलं निर्यातीचं जे उद्दिष्ट आहे 2030 पर्यंत 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर करणं, काय तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याला काय करणं, सहकार्य करणं, ही IMP गोष्ट आहे। मी नीट आहे का काय म्हणतोय, काही गोष्टी मी सांगितल्या, स्पर्धात्मक संघराज्य हे लक्षात ठेवा। दुसरी गोष्ट 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर निर्यातीचं उद्दिष्ट कधीपर्यंत आहे, 2030 पर्यंत आहे। ही गोष्ट तुम्ही विसरता कामा नये। मी आता सांगतो तुम्हाला, कोणत्या नाही कोणत्या परीक्षेला याच्यावरती 100% प्रश्न येणार की भारताचं निर्यातीचं उद्दिष्ट 2030 पर्यंत किती आहे, हे कुठेही बदलणार नाही। निर्यातीचं उद्दिष्ट किती लक्षात ठेवाल, परत रिपीट करतो, 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर, हे लक्षात ठेवाल। बरोबर, याच्यासाठी काय करणं, तर मदत करणं, सहकार्य करणं। आता निर्यात सज्जता निर्देशांक खूप मोठा हा निर्देशांक आहे, आपल्या महत्वाच्या गोष्टीच्या पाहणं अपेक्षित आहे। तर बघा की राज्यांची जी क्रमवारी लावली आहे त्याच्यामध्ये जी मोठी राज्य आहेत आणि लहान राज्य, त्याच्यामध्ये काय केलं तर रँकिंग लावली गेली आहे। तर मोठ्या राज्यांमध्ये पहिला क्रमांक महाराष्ट्राचा आहे। प्रथम क्रमांकावरती देशात कोण आहे, तर महाराष्ट्र।
त्यांचे एकूण गुण 100 पैकी गुण दिले, त्याला महाराष्ट्राला किती गुण पडलेत? 68. आता नीट आहे का, ज्या ठिकाणी महाराष्ट्र येतो, मी काय म्हणतोय मित्रांनो, ज्या ठिकाणी महाराष्ट्राची रँकिंग फर्स्ट येते ना, त्यावेळेस आणखी ती गोष्ट आयोगाच्या दृष्टीने प्रश्न डिझाईन करण्यासाठी महत्वाची ठरते. म्हणून हा निर्देशांक आणखी महत्वाचा ठरतो, कारण की ह्या निर्देशांकामध्ये महाराष्ट्राची रँकिंग किती आहे? 1 रँकिंग आहे. किती? 1. आता नीट बघा, मोठ्या राज्यांमध्येच फक्त रँकिंग 1 आहे का? तर नाही. तर टोटल एक पहिली कॅटेगरी मोठी, ओव्हरऑल जर तुम्हाला विचारली, ओव्हरऑल पूर्ण देशामध्ये, काय म्हणतो मी, पूर्ण देशामध्ये पण महाराष्ट्र किती नंबरला आहे? तर 1 नंबरला आहे. हे लक्षात राहू द्या, महाराष्ट्र किती नंबरला आहे? तर 1 नंबरला आहे. आणि मोठ्या राज्यांमध्ये पण 1 नंबरला आहे. हे गुण राहतील लक्षात तर ठेवा, नाहीतर आयोग इतक्या डीप मध्ये जाणं अपेक्षित नाही. फक्त पहिले 3 करू शकता. 2 नंबरला कोण आहे? तमिळनाडू. 3 नंबरला काय? गुजरात. तुम्ही 2 नंबरला गुजरात येतात, कारण की आपल्याला निर्यात असं वाटतं गुजरातची जास्त आहे, त्याच्यामुळे 2 नंबरला नाही. 2 नंबरला कोण आहे? तर तमिळनाडू. हे लक्षात ठेवाल. ओके, लहान राज्यांमध्ये पहिले 3 करायची गरज नाही, राहिलं तर ठीक आहे, पण उत्तराखंड किमान लहान राज्यांमध्ये एक तरी माहिती असणं अपेक्षित आहे. 3 करणं हे गरजेचं अपेक्षित नाही. ज्यांना खोलवर डिटेल जायचंय त्यांनी करू शकता, पण छोट्या राज्यांमध्ये 1 क्रमांकावरती कोण आहे? तर उत्तराखंड आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्यामध्ये काय आहे? राज्यांची कामगिरीनुसार त्यांचे लीडर्स म्हणजे मोठ्या क्रमांकित कोणाला आव्हानं कोणतं आहेत, आणि एस्पायर्स म्हणजे काय? आकांक्षी राज्य. या 3 मध्ये काय केली जाते? तर विभागणी केली जाते. हे तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय. ओके, सर्वात महत्वाचं, आता हा जो निर्देशांक आहे त्याचे मुख्य स्तंभ कोणते किंवा पिलर्स कोणते? तर हे महत्वाचे आहेत. पिलर्स, 4 पिलर्स लक्षात राहू द्या. कोणते आहेत? निर्यात पायाभूत सुविधा, एक्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. दुसरं काय? व्यवसाय परिसंस्था, बिझनेस इकोसिस्टम. तिसरं काय? धोरण आणि प्रशासन, पॉलिसी आणि गव्हर्नन्स. आणि 4 काय? निर्यात कामगिरी, एक्सपोर्ट परफॉर्मन्स. आणि याच्यानुसार इथं काय दिलं? वेटेज दिलं जातं, त्याच्यानंतर गुणांकन केलं जातं. या 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाल. मला अपेक्षा आहे हा प्रश्न पूर्वला बनणार नाही, पण मेन्सला बनवू शकतो. काय म्हणतोय मी? राज्यसेवेच्या आपले गट क आणि ब च्या संदर्भात मेन्सला प्रश्न बनवू शकतो. आता जाता जाता याच्यात काय तुम्हाला एक विचारणार नाहीत, खालीलपैकी कोणते? तर हे शॉर्ट नावल इझी आहेत लक्षात ठेवायला, तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि ही काही गोष्ट अवघड नाही तुमच्या लक्षामध्ये ठेवण्यासाठी. ओके, आता नीट बघा की नीती आयोग जे आहे ना आपला, ती सध्याची थिंक टँक आहे. देशाची आर्थिक धोरणाची ठरवण्याच्या संदर्भात महत्वाची भूमिका कोण बजावतंय? आता तर नीती आयोग बनवतोय. तर अशामुळे नीती आयोगावरती आपल्याला प्रश्न एक्झाम मध्ये आलेले आढळतात. ओके, तर आपल्याला काही बेसिक फॅक्ट्स ह्या तोंडपाठ आपल्या असणं अपेक्षित आहे. पाठ असणं, मी काय म्हणतोय, नीती आयोगाच्या संदर्भात काही फॅक्ट्स आपल्या तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. तर त्या कोणत्या आहेत? तर त्या बघूयात आपण. बघा, नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 ला झाली. काय म्हणलं मी? ही तारीख विचारता आयोग. आता मी किती वेळा विचारल की PYQ मध्ये दाखवेल की आतापर्यंत किती वेळा हा प्रश्न येऊन गेला. 1 जानेवारी 2015. रिपीट करतो, तुमच्या कानावरती पडायला पाहिजे. 1 जानेवारी 2015. मग याच्या आधी कोण होतं? तर नियोजन आयोग होता. नियोजन आयोगाची जागा कुणी घेतली? तर नीती आयोगाने घेतली. याचे जे अध्यक्ष असतात ते कोण असतात? तर पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान असतात नियोजन आयोगाचे अध्यक्ष. म्हणजे आता कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर याचं जे मुख्यालय आहे कुठं आहे? दिल्लीला आहे, नवी दिल्लीला. याचे उपाध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरी. हेही नाव लक्षात ठेवाल की नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? सुमन बेरी. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं मी सीईओ हे महत्वाचे, BVR सुब्रमण्यम हे काय तर सीईओ आहेत. आणि याच्यातली महत्वाची जी संस्था आहे किंवा जी इन्स्टिट्यूट नीती आयोगांतर्गत काम करते ती गव्हर्निंग काउन्सिल हे महत्वाचे. याचे अध्यक्ष पण कोण असतात? PM असतात. आणि यातले जे सदस्य असतात काय असतात? तर पंतप्रधान. आणि याच्यातच काय असतात? राज्याचे मुख्यमंत्री व युनियन टेरिटरीचे काय कोण असतात? तर नायब राज्यपाल असतात. आणि पंतप्रधान 4 मंत्र्यांना काय तर कॅबिनेट मंत्र्यांना याच्यामध्ये नेमतात. काय? कॅबिनेट मंत्र्यांनाही नेमतात. काय म्हटलं मी तुम्हाला की गव्हर्निंग काउन्सिल ही काय तर महत्वाची जी एक संस्था आहे, कशाच्या अंतर्गत? नीती आयोगातच कार्य करणारी. ओके, हे तुम्हाला लक्षात असणं अपेक्षित आहे नीती आयोगाच्या संदर्भात. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो मी की मग नीती आयोग फक्त एवढी एकच संस्था, नीती आयोग एकच हा रिपोर्ट जाहीर करतोय का? तर आणखी काही रिपोर्ट आहेत नीती आयोगाचे, ते तुम्हाला किमान त्याची सध्याला नाव पाठ असणं अपेक्षित आहे मला.
ज्या वेळेस हे निर्देशांक येतील त्यावेळेस आपण डिटेलमध्ये पाहूयात. पण ही नावं तुम्ही पाठ करून ठेवणं अपेक्षित आहे किंवा तुमच्या लक्षात राहणं अपेक्षित आहे. बघा मी एक एक सांगतो, तुमच्या लक्षात राहिले तरी चालतात. एक्सपोर्ट प्रिपेरेडनेस इंडेक्स जो आता आपण पाहिला, दुसरा एसडीजी इंडिया इंडेक्स. मी का वाचून दाखवतोय, किमान तुमच्या लक्षात राहील की नीती आयोग का एकच निर्देशांक जाहीर करत नाही, मल्टिपल आहेत. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी कोणते निर्देशांक नीती आयोगाद्वारे जाहीर केले जातात, असा बेसिक प्रश्न येतो. आपल्याला खूप डिटेल मध्ये करायचं नाही, पण त्यावेळेस तुम्हाला नाव माहिती असणं अपेक्षित आहे. इंडिया इनोव्हेशन इंडेक्स, नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, कंपोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स, स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स अँड स्टेट हेल्थ इंडेक्स आणि फिक्सल हेल्थ इंडेक्स. हे जे आहेत ते 7 इंडेक्स कोण जाहीर करतं, तर नीती आयोग जाहीर करतो. कोण? नीती आयोग. लक्षात राहील का मित्रांनो? ठेवणं अपेक्षित आहे तुम्ही की आपण काय पाहिलं, एक्सपोर्ट प्रिपेरेडनेस इंडेक्स पाहिला, त्यानंतर नीती आयोगाची बेसिक माहिती पाहिली आणि त्यानंतर काय पाहिलं, तर नीती आयोग कोणकोणते निर्देशांक जाहीर करतं, किमान लिस्टिंग केलं. काय केलं? लिस्टिंग. कारण हे तुम्हाला माहिती असावं की ह्या गोष्टी. ओके, आता आपण काय करूया पुढे. आतापर्यंत मग नीती आयोगाच्या संदर्भात काय PYQ झाले ते पाहूयात. एकदा बघून घ्या. बघा मी तुम्हाला प्रश्न दाखवतो. नीती आयोगाची स्थापना डॅश डॅश दिवशीचा. हा गट क ला मी काय म्हणतो, गट क जी आपली 2025 ची जी 11 जानेवारी 2026 ला जी परीक्षा झाली, काय म्हणतोय मी, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला गेला. नीती आयोगाची स्थापना डॅश डॅश. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला कधी झाली, 1 जानेवारी 2015 ला. आता बघा PYQचं किती महत्व असतं मी सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. STI 2015 ला मेन्सला बघा इथं पहिलाच प्रश्न काय होता, नीती आयोगाने 2 ऑक्टोबर 2014 पासून नियोजन आयोगाची जागा घेतली. नीट आहे का? तुम्हाला जर एकदा जर तारीख माहिती असेल तर किती ती ऍक्च्युली 1 जानेवारी 2015, म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याचबरोबर याच वाक्यावरती परत प्रश्न आला, नीती आयोग 1 जानेवारी 2015 पासून अस्तित्वात आला. आतापर्यंत हा 3दा प्रश्न येऊन गेलाय. किती वेळा म्हणला मी? 3दा. नीती आयोगावरती किती वेळा प्रश्न आला मित्रांनो? 3 वेळा. PYQचं महत्व याच्यामुळे असतं, जर 1 जानेवारी 2015 ही काय तर नीती आयोगाची स्थापनेची तारीख आहे, याच्यावरती आतापर्यंत किती वेळा प्रश्न आला मित्रांनो? 3 वेळा. आता विसरताल का तुम्ही? नो, परत विसरू नका. आता सांगितलं नाही म्हणू नका. इरेज ऑल करतो मी, परत येतो आपल्या टॉपिक वरती. याचं उत्तर पाहिलं आपण. एक आता बघा की नीती आयोगाने 2 ऑक्टोबर 2014 पासून नियोजन आयोगाची जागा घेतली. आता हे बघा की हे वाक्य डायरेक्टच चुकीचं आहे. श्री अरविंद पनगाडिया हे त्याचे उपाध्यक्ष. ज्यावेळेस 2015 ला प्रश्न आला, आता त्यावेळेस नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते, तर अरविंद पनगाडिया. हे काय तर स्टेटमेंट बरोबर आहे. पहिले नीती आयोगाचे अध्यक्ष कोण? भारताचे पंतप्रधान. त्यावेळेस 2015 ला पण पंतप्रधान कोण होते? माननीय कोण होते, तर नरेंद्र मोदी. म्हणजे याचं उत्तर काय? अध्यक्ष कोण? नरेंद्र मोदी. आणि त्यावेळेस पहिले उपाध्यक्ष, ही लक्षात राहू द्या, नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष. हाही प्रश्न येऊ शकतो, पहिले उपाध्यक्ष तर कोण आहेत, तर ते अरविंद पनगाडिया. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे, बी स्टेटमेंट बरोबर आहे. आता मी तुम्हाला तिसरी गोष्ट खूप महत्वाची सांगणार आहे, त्यातलं 3 स्टेटमेंट. विकास प्रक्रियेत तळाकडून शिखराकडे असा दृष्टिकोन स्वीकारला आहे. नीट समजूया. नीती आयोग काय करतोय? आपल्या देशाचा आर्थिक विकास घडावा, दारिद्र्य दूर व्हावं, लोकांचं जीवनमान सुधारावं यासाठी प्रयत्न करत असतो. तर याच्यामध्ये राज्यांना बरोबरीला घेऊन, फक्त केंद्र करेल का नाही, तर नीती आयोगाचं काय आहे, तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, राज्यांचा सहभाग वाढवणं. मग ज्यावेळेस नीती आयोग जे एखादी नीती आखतय, धोरण आखतय ना, अशा वेळेस ते काय करतंय, तर राज्यांना, कोणाला सामावून घेते त्याच्यात? राज्यांना. एखादे धोरण आखायचंय ना, तर ग्रासरूटला जातंय. काय म्हणतोय मी? एखाद्या ग्रासरूटला, ग्रामीण भागापासून समस्यांचा अभ्यास करतंय आणि त्यानंतर कुठं पॉलिसी राखली जाते, तर केंद्रामध्ये पॉलिसी राखली जाते, नीती आयोगामध्ये. म्हणजे यांचा जो अप्रोच आहे काम करण्याचा, बॉटम टू टॉप आहे. काय? बॉटम टू टॉप म्हणजे काय? तळाकडून शिखराकडे, न की टॉप कडून बॉटम कडे. लक्षात येत आहे? तर हे जे स्टेटमेंट आहे, तर हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. हे बरोबर स्टेटमेंट आहे. तुम्हाला इथून पुढच्याही परीक्षेला, नीट आहे का मी काय म्हणतोय, इथून पुढच्याही परीक्षेला विकास प्रक्रियेत नीती आयोगाचा दृष्टिकोन, नियोजनाचा, विकासाचा कसा आहे, तर बॉटम टू टॉप.
काय म्हणतो मी, हे लिहून ठेवा, बॉटम टू स्टॉप. याच्यावरती आयोग 100% मी सांगतो तुम्हाला प्रश्न येणार, पुढच्याही परीक्षेत येणार, इथून भविष्यातही येणार. कारण की नो, तुम्हाला फसवणार आहे. काय लिहिणार तिथं, टॉप टू बॉटम. हे चुकीचं आहे. काय तर बॉटम टू स्टॉप असा दृष्टिकोन आहे. म्हणजे त्यावेळेच्या याने बी आणि सी हे बरोबर आहे. 2 ऑक्टोबर 2000 नसून हे कधी आहे, 1 जानेवारी 2015 स्थापना झाली. सध्याच तुम्हाला आता मी त्याच्यासाठी सांगत होतो, सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत मित्रांनो, ह्या 2015चा प्रश्न आहे. तर सध्याचे जर तुम्हाला अध्यक्ष विचारले आता, तर काय तर सुमन बेरी. काय म्हणलं मी, सुमन बेरी हे अध्यक्ष आहेत. ओके, याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल. पुढे बघा, अयोग्य कथन ओळखायला लावलं होतं इथं PSI 2016 पूर्वला प्रश्न आला. हे काय अयोग्य, हे तर स्टेटमेंट बरोबर आहे एक्झॅक्ट. नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. नीट ऐका, आणखी काही गोष्टी सांगतो मी इथं. PYQ चा अभ्यास खूप महत्वाचा आहे आपला. नीती आयोगामध्ये जे अध्यक्ष उपाध्यक्ष असतात, अध्यक्षतून कोण आहेत, पदसिद्ध अध्यक्ष आहेत. कोण आहेत, PM पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्षांची नेमणूक कोण करतात, तर पंतप्रधान करतात. काय करतात, पंतप्रधान. कोण करतात, उपाध्यक्षांची नेमणूक कोण करतात, तर पंतप्रधान. यांच्या सीओची पण नेमणूक कोण करतात, तर पंतप्रधानच करतात. कोण करतात, सीओची. कोण नेमणूक करतात, पंतप्रधान. इथं काय लिहिले, उपाध्यक्षांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं, पंतप्रधान. तर हे बरोबर असतं. आपल्याला अयोग्यच विचारले, म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे, तर अयोग्य आहे. आता मात्र हे पदसिद्ध अध्यक्ष, याच्यामध्ये ना चार कॅबिनेट मंत्री नेमले जातात. काय, कॅबिनेट मंत्री कशामध्ये, गव्हर्निंग काउन्सिल मध्ये. ते कॅबिनेट मंत्र्यांची नावं तुम्हाला एकदा वाचून घ्यायची, माहिती असेल तर अपेक्षित आहे. किमान एकदा तुम्ही जर कॅबिनेट म्हणजे गव्हर्निंग काउन्सिल मध्ये किती कॅबिनेट मंत्री असतात, 4. तर हे जे 4 लोक असतात ना, ते 4 लोक कोण आहेत ते एकदा बघून घ्या. ओके, आता रिसेंट नुसार नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी, हे बरोबर आहे स्टेटमेंट. आपल्या 2016च्या नुसार याचं उत्तर, किंवा फॅक्ट्स आणि कन्सेप्च्युअली उपाध्यक्षांची नेमणूक कोण करतं, राष्ट्रपती करत नाही तर पंतप्रधान. त्याच्यामुळं याचं जे उत्तर येईल मित्रांनो, जे याचं जे उत्तर येईल काय तर 2 येईल. काय म्हणतो मी, याचं उत्तर येईल 2. ओके, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. खालील विधाने लक्षात घ्या. नीती आयोग ही ना वैधानिक ना संवैधानिक यंत्रणा आहे. नीट बघा आता मी काय म्हणतो, ह्याचं जे सांगतो. नीती आयोग ही जी संस्था आहे, नीट समजून घ्या, ही मंत्रिमंडळाच्या कार्यकारी ठरावानुसार स्थापना झाली. काय म्हणलं मी, मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार. इथं वैधानिक म्हणजे कायद्यानुसार. वैधानिकलाच काय, नवीन पोरांनी हे लिहून ठेवा. वैधानिक म्हणजे काय, जे आपलं संसद कायदा करतं त्या कायद्यानुसार स्थापना झाली का, तर नाही. संवैधानिक म्हणजे कॉन्स्टिट्युशनल बॉडी, म्हणजे अशा संस्था ज्या भारताच्या घटनेमध्ये त्यांची तरतूद आहे. काय म्हणतोय मी, भारताच्या घटनेमध्ये तरतूद आहे. म्हणजेच काय, निवडणूक आयोग झालं, UPSC झालं, ह्या ज्या संस्था आहेत त्या घटनेमध्ये तरतूद आहेत. घटनेमध्ये त्यांच्या तरतुदी केल्या. ही अशी आहे का, संविधानिक पण नाहीये आणि वैधानिक पण नाहीये. तर हे बरोबर स्टेटमेंट आहे. नीती आयोगाची निर्मिती ही केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कार्यकारी ठरावानुसार झाली आहे. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार झाली आहे. अचूक पर्याय निवडा. ए आणि आर दोन्ही योग्य असून आर हे ए चे स्पष्टीकरण आहे. तर काय, तर यस बरोबर. ना वैधानिक आहे तर संविधान नाही, तर ती काय, तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कार्यकारी ठरावानुसार याची काय स्थापना झाली आहे. तर बरोबर आहे. त्याचं उत्तर 1. मी जे काही गोष्टी सांगितल्या, मला अपेक्षा आहे की आयोगाच्या दृष्टीने या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, तुम्ही लिहून ठेवलेल्या असतील. अजून एक प्रश्न आहे बघा, खूप STI 2020 ला मुख्यला आलेला प्रश्न आहे. नीती आयोगाचे पूर्ण रूप सांगा. सर असे प्रश्न येतात का, यस येतात. सोपे प्रश्न, तरी पण तुम्ही कन्फ्युजन होणार, मला माहिती आहे. आता जर मी तुम्हाला नीती आयोगाचं पूर्ण स्वरूप विचारलं ना, तर तुम्ही कन्फ्युजन होतात. प्रश्न ऑप्शन बघितल्यावरती, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्समिटिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नाही, तर याचं जे खरं उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. लक्षात राहू द्या. नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय आहे,
तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याचं उत्तर 3 आहे. तर आपण बघा म्हणतात ना की छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्याला आपल्याला आयोगाच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे. आज आपण अभ्यासाला आलो होतो, काय नीट बघा की आज आपण अभ्यासाला आलो होतो. आपला अभ्यासाचा विषय होता निर्यात सज्जता निर्देशांक. त्याच्यावरून हा निर्देशांक कोण जाहीर करतं हे पाहिलं, नीती आयोग. आणि आपण नीती आयोगाचे POIQs यालाच तर अभ्यास म्हणतात. तुम्ही काय करता, एका साचेबद्ध अभ्यास करता नाही, आपल्याला ती जोडता यायला पाहिजे, कनेक्शन जोडता यायला पाहिजे. ओके, निर्यात सज्जता निर्देशांक कोण जाहीर करतं म्हणलं, तुम्हाला सांगितलं मी कोण, नीती आयोग. याच्यामध्ये देशामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर हे जी रँकिंग आहे तर महाराष्ट्र, हे महाराष्ट्र महत्वाचं ठरतं, म्हणून हा निर्देशांक आणखी महत्वाचा ठरतो. आणि तुम्हाला तिसरी गोष्ट मी सांगितली की नीती आयोगाच्या बाबतीत बेसिक गोष्टी. त्यानंतर मी सांगितलं की तुम्हाला ह्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी नीट बघा की नीती आयोग फक्त एवढा एकच निर्देशांक नाही, तर हे 7 निर्देशांक तुम्हाला मी लक्षात ठेवण्यास सांगितले. ओके, आणि त्यानंतर आपण POIQ सांगितले. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं माहित अपेक्षित आहे, तरच तुमचं काय, तर तुमची डेप्थ वाढते अभ्यासाची. असेच कुणाला खूप सारे GS ला मार्क येत नाहीत, माझ्या बाबतीत पण मी हा जो अप्रोच आहे ना, तो माझा हा अप्रोच आहे, तो अभ्यासाचा अप्रोच आहे. काय मित्रांनो म्हणलं मी, हा माझा अभ्यासाचा अप्रोच आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला GS ला गुण येऊ शकतात. ओके, तुम्हाला जर हे लेक्चर किंवा आपलं सेशन जर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला युट्यूबच्या सबस्क्राईब करा, लाईक करा या आपल्या या सेशनला. त्याचबरोबर आपल्या मित्रांपर्यंत किमान काय करा की शेअर करा. आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टेलिग्रामची मी तुम्हाला लिंक दिली, तिथं तुम्हाला नोट्स, तिथं इतर माहिती जी काय पाहिजे ती जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, आमच्या टेलिग्रामला जॉईन व्हा. ओके, थांबूयात, करा चांगला अभ्यास.